संदेरी आहे ना, जर राखीव खेळाडू आपला पाठवायचा आहे. विशाल भाऊ बघा, चालके बंधू आणि खांडपाले गावचे आणमान शान कुणबी समाजाचे कट्टर समर्थक ज्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केले. खरोखरच नाही असं कुठला गाव तिथं आमच्या चालक्या बंधूंचं नाव गेल्या वर्षी सुद्धा 2 संघ उतरवत होतं आणि फलंदाज होतं बाद. कोटकी संघ म्हटलं होतं ना, पंकज जणू चिकाटी लागून आलाय. तसेच ह्या कार्यक्रमात सूर्यकांतजी कांदिवलकर साहेब यांचं आगमन झालं, त्यांचा सुद्धा सत्कार राजेंद्रजी पारावे यांच्या हस्ते करतील. सूर्यकांतजी कांदिवलकर साहेब, आपण थोडा सत्कार मूर्ती करून घ्यायचंय. सूर्य कसा चेंडू टाकला होता, सॉरी लागपाले असू दे. आपण काय चालके बंधू आपले चला विशाल दादा स्ट्रॅटर्जी काहीतरी द्या, कारण मोठा संघ आहे समोरचा, आपला होम ग्राउंड आहे. कारण 10 चेंडू मला वाटतं तरी ह्या संघाला 30 धावा तरी आव्हान पाहिजे. 30 धावांचं पहिल्या गडी बाद झालाय, असं खेळून चालणार नाही. मोठू विश्वास प्रणयजी षटकार चौकारांची गरज आहे. 2 मिनिटं. सुचिताताई कांदिवलकर यांचं सत्कार वैशाली धाडवे तसेच मयुरी मामी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून घ्यायचे. आपल्या नगरसेविका आहेत आणि मानाचं स्थान आहे या विभागामध्ये. जोरदार ताल्याच्या गजरामध्ये काय ती बिल्ली आणले, कोणाचे मांजर आणले बाबा, हे काय मानावं लागेल. मामाजीच आहे, मामाचे मांजरा काय बोला, सर्व घोडं बिडं आणलं तिकडे. कांदिवलकर साहेब मांजरा आणलं काय ती मामा सर्वांना घेऊन येतील. मामा नाही ऐकणार, काय मानावं लागेल. मामा नाही ऐकणार, मामीला घेऊन तर मांजरा नाही आणणार. मामाजीच आहे, मामाचे मांजरा काय नाही ऐकणार ते मामा. मला कुठं आहे पुन्हा एकदा कांदिवलकर साहेब आणि सुचिताजी कांदिवलकर बघा, मानाची नगेच्या जोरदार झोका झाला पाहिजे. ताल्याच्या गजरावर ताल्या वाजव पाहिजे. नाही वाजत ताल्या पाते रे, नाही वाजत. किती धावा झाले? एकच धाव झाले. तर त्यांच्या हस्ते आपण ताई आपण एक नाणेफेक करून घ्यायचंय. तुमचं बाईतवाड्याने गोवेले या थोडं आपण बाहेर आहे तर बरं होईल. बाईतवाडी आणि यांचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. प्रणय शिंदे आपण त्यांना घ्यायचं. राजेश बाईत आपला संघाचा कर्णधार आलेत का? धन्यवाद राम चव्हाण. चला राजेश भाईत आपला प्रणय, हा माझा स्टार खेळाडू, माझा प्रणय गेल्या वर्षी वांजळी या संघामध्ये स्टार खेळाडू होता. मी पण प्रणय आणि हा पण प्रणय, पण माझी मूर्ती छोटी आहे पण याची मूर्ती मोठी आहे. आणि प्रणय आज सेमीफायनल मध्ये खेळतोय. पाहूया आणि आपले नगरसेविका टॉस का बॉस मध्ये येतील. चला पुढचा गोवेले संघ या. नाही ऐकणार, नाही ऐकणार. प्यारेश बघा हसून येतो. मामी वैशाली मामी आपला संघ आलाय. बाबुराव मामा बँक खोली कधी होईल? हा नाही होईल फायनलला. परंतु बघा लढत आहे 2 संघांची. हो कोणाच्या बाजूने कळ लागतोय. नगरसेविका मानाचा स्थान आहे पाण्या याच्यातला पॅरेस सेमीफायनल आहे. आणि मला तर पंकज आउट केले की काय? अरे पंकज नाही ऐकणार. पंकज मागाची 2 भाकरे खाल्ले. राम चव्हाण थांबा. कोण जिंकलाय? नगरसेविका आहेत, त्या 2 शब्द बोलतील, कारण आपल्याला पुढच्या स्टेजवरती बोलायचंच आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी परत यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधार प्रणय दोन्ही संघाच्या कर्णधार यायचं आहे.
आपल्या नगरसेविकांना 2 शब्द तर बोलायलाच पाहिजे, कारण माईक वरती बोलायचंच आहे. तर ताईंचा विषय काय असेल बोला. दोन्ही संघांना काय शुभेच्छा देऊ आणि आम्ही सकाळपासून मेहनत करतोय, तर तुमची काय मनोगत? खूप छान आहे. म्हणजे मॅच आल्यापासून बघते तर खूप मेहनत करतायत. आता बघूया 3 धावा झाल्या आता परत. आता काटाय कुठली बाईतवाडी ना, बाईतवाडी आणि पंकज काय धार लावून आले 2. बघूया आता ह्याच्यामध्ये कोणाला लास्ट पर्यंत आमची शुभेच्छा द्यायला. ताई शुभेच्छा तुम्ही सर्वांना द्याल. परंतु धन्यवाद राम चव्हाण. या पुढच्या नगरसेविका आहेत आपल्या, आणि प्रणयला पण सांगतो, गोयला सांगतो, आमच्या शाखेच्या नगरसेविका आहेत. तर तुम्ही काय इच्छुक करताय आमच्या सकाळपासून आमच्या 17 पर्यंत? तर प्रथम गोयल्याचा संगत आम्ही देतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या आम्हाला शुभेच्छा. त्याच्यावरती आम्ही पुरेपूर बघू, ट्राय करू नंबर मारण्याचा. ह्याच्यापुढे तुम्हालाही शुभेच्छा पुढच्या कार्यक्रमासाठी. तू बोल, माझा स्टार प्लेअर आहेस. मी तर मनगा मध्ये झालं का ना, तर तुला मी काल चालू करेन. ते आमची नगरसेविका ताई आहेत. आता या आमच्यासाठी माझ्यासाठी खास आहेत. बायकोचे राजा आहेत, पण तू पण खास आहेस. आणि आमचे वडील दादा आहेत, त्यांच्यासाठी पण तू काय बोलू शकत की एवढा आमच्यासाठी दादांसाठी आम्ही एवढा मोठा घोटल चषक झाला, त्याच्यामध्ये तुला मी पहिल्यांदा खेळायचं आमंत्रण दिलंय तुमच्या संघाला, तर तू काय बोलू शकतो? आमच्या संघाला एंट्री दिल्याबद्दल पंच धावा किती? 2. एक धाव. धन्यवाद. चला धन्यवाद ताई तुमचं सुद्धा. चला जाऊया कॉमेंट्री मॅन आपला राम चव्हाण. सुंदर असा प्रणय केले. ताईने दिल्या शुभेच्छा सर्वांना, दोन्ही संघांना. ताई बघायचे फायनल पण ते कोण पोहोचतोय. आणि अविनाश पाजांची एंट्री झालेली पुन्हा एकदा. किती धावा झालेत? धावा झाले किती? 10. कुडकी संघ जवळ आणि शेवटच्या क्षणाला आला. काय घडलंय? हात काय झोल्यामधून चेंडू सुटला, मासा लागला होता गालाला. तो का पंकज काय तरी तो गंडवणारा खेळाडू आहे. हॅलो, शेवटचा काय मग तो किती धावा झाले आतापर्यंत? 12 धावा झालेत. आणि आमचा मित्रमंडळी बारक्या यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. काय म्हणावं लागेल, प्रेक्षकांची गर्दी वाढली. पण तो किती चेंडू शिल्लक आहेत? शेवटचा 2 चेंडू मध्ये किती धावा पाण्यात? नाही. एका धाव झाली, दुसऱ्या धावच्या प्रयत्न मध्ये आहे काय? कुडकी संघ थोडी ना ऐकणार. 2 बांगडे खाऊन आलो ना मित्रा. तोच बोला मागायची 2 बांगडे खाल्लेत. मी नाही जोडणार, कारण मी जाला टाकतो. जाला कुठे टाकतो? डायरेक्ट यशापर्यंत नेतो. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू निर्णय सामना. किती धावा देते? 13 धावा झाले. 11 चेंडू आणि 13 धावा झाले. शेवटचा चेंडू किती धावा येते बघूया. काय म्हणावं लागेल? नाही जमलं त्या खेळाडूला. शेवटच्या चेंडूवरती निर्णायक चेंडू असेल. काय बोलता विशाल भावे? शेवटचा चेंडू आहे. काय तो चेंडू? आणि मला वाटतं हा पंकज आहे. शरद मारतो जायचा शिकारीला जायचा. डुकराची बार सुद्धा केली वाटत. बघा कसा तरी नाही सोडून दिला. पटापट छत्रजल लावून घ्यायचंय. छत्रजल विलंब झाला होता. कॅमेरामॅन त्याला 4ही बाजूने फिरवा, दाखवा आमची माहिती घोटाळची काय झलक आहे ती. 4ही बाजूने कॅमेरा फिरला पाहिजे, कारण हा मैदानाचा चषक आहे ना वर्षाचा 3-5 दिवसानंतर एकदा येतो. आणि त्याचा आग्रे साहेब आपण तुझा हात उंचावून करून घ्यायचा आहे. आपला बंद कॅमेरा येईल. कॅमेरामॅन सुद्धा आमचं ओळखीचं आहेत आणि पराजयचं आहे, तर त्यांना सुद्धा माहित आहे आम्ही काय करामत करतो या मैदानावरती. कारण शेवटच्या क्षणापर्यंत लढतो, झगडतो. सामना लोक चालू करायचंय. आम्हाला पिंट्या सांगते
दाखवतो कॅमेरामॅन आम्हाला बघा. थोडं छोटं शांतता दाखवते की कुठे कोण बसलाय, कुठे कोण येणार आहे दाखवायचं. ह्या पलीकडे सुद्धा दाखवायचे. हॅलो बघा, शिट्टी वाजली म्हणजे पाण्याचा टाइम झाला की काय. वैभव सावंत पाणी आलाय नाही. आणि उमेश सकारामजी चालके यांनी कॉमेंट्रीसाठी राम चव्हाणासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलाय. आज पहिल्यांदा हे आलेत आणि आमच्या जिंदगीची पहिली जी कमाई आहे ती आज आम्हाला मिळालेली आहे उमेशजी चालके यांच्या स्वरूपात. खरोखरच मी कॉमेंट्री बसल्यानंतर आज पहिल्यांदा मला काहीची छोटीशी का होईना परंतु 200 रुपयाचं पारितोषिक आम्हाला दिलंय. आणि आमच्या पाल्या गावामधून लाखपाले गावातून आमचे उमेशजी चालके साहेब यांच्याकडून आलेत. कारण खरोखरच उमेशजी चालके आमचे मित्र आहेत आणि लाखपालेचे सल्ले कोणताही काम असू द्या परंतु आमच्याकडे मायेने प्रेमाने बोलतात आणि त्यांना सहकार्य आम्ही करतो. धन्यवाद उमेशजी चालके साहेब. सामन्याला सुरुवात होते. पंकज हा नाही ऐकणार कारण त्यांनी माहिती आहे मी मोठी स्पर्धा खेळलोय. आणि राहुल मोठ्या स्पर्धा खेळलोय. चौदा धावना भी नाही. 12 चेंडू 14 10 चेंडू 14. खराब चेंडू मला पंच खराब आहे का चेंडू. हा खराब परंतु नाही. संदेश संघ सुद्धा मजबूत आहे. पहिल्या चेंडूवर पंकजला जीवदान मिळतोय काय आणि मिळालाय सुद्धा. काय म्हणावं लागेल नाही घेणार कारण पंकजला माहिती आहे मी जिथपर्यंत क्रीज वरती आहे. आज खरोखर तुम्हाला सांगतो एवढा स्टार फलंदाज आहे ना. मसला श्रीवर्धन मध्ये आयकॉन प्लेअर खेळतो तो पंकज परंतु आजच्या घडीला आजच्या टुर्नामेंट मध्ये त्याची बॅट चालली नाहीये आणि ती चालावी लागेल. चढला पंकज नाही ऐकणार कारण मी शांत का बसलोय. आज ह्या मॅच मध्ये माझ्या नावाचा गाजवाजा होतोय परंतु माझं नाव का नाही घेत ते मी दाखवून दिलं पंकजाने. कारण मी अरे हा काय भाकरच बांगलाच खाऊन आलाय का काय. हा नाही भाऊ ऐकणार आहे याला लगाम घालावा लागेल. नाही घातला ना तर खरोखर काय बॅटिंग ही बघायला खूपच सुंदर. हा नाही ऐकणार. हा पंकज कुडकी गावाचं नाव का मोठं रोशन पडतो विजेता झालाय कुडकी संघ. आणि बघा काय म्हणावं लागेल पंकज जणू काय दुपारच्या सत्रामध्ये काय पंकज या 2 विकेट आणि 14 रन. मी म्हणायला वाटतं अजून पण एकही मॅच मॅन ऑफ द मॅच घेतली नव्हती का नव्हती घेतली स्टार फलंदाजाने. मला घ्यावी लागेल. पंकज यायचा लवकर. आलेला लिंबू मला वाटतं सरबत सुद्धा आलेलं आहे. गन्ना सरबत आलेला आहे इकडे. चला पंकज आपण या मानस स्थान आहे आपल्याला कारण एक स्टार फलंदाज आम्ही मोठे स्पर्धा बघतो आपली. यायचंय लवकर मॅनेजर मॅच साठी. वैभव सावंत या लांबून का बघता इकडे या पलताय का. गोविंद संघ बाईतवाडी संघ काहीतरी नाव बोललं त्यांचं मंडळ मध्ये काय काहीतरी बाईतवाडी संघाचा